भिवंडी तालुका सोनाले के घोल गांव के समाज सेवक मोतीराम पाटिल, बाजीराव पाटिल, उदय पाटिल, अनिल पाटिल, अल्पेश पाटिल, दिनेश पाटिल, तुषार पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान सोनाले के घोल गांव में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। गणपति बप्पा मोरिया, पुरच्या वर्षी लौकरिया, इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। इस अवसर पर भारी संख्या में गणेश भक्त उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सत्कर्मयोगी वैभाग भावे सर्वामुखी मंगल बोल भावे। जय जय रवि।
वाडीला युवांना तेर देव गणपती बैसला, फुलांची नटल्या वाटाना देव माझा धरणीव उतरला. स्वर्गाची सुटला इवान तेन देव गणपती बैसला, फुलांच्या सजल्या वाटाना देव माझा धरणीव उतरला. वान उतरला कारल्याचे डोंगरान माझे एकवीरा माऊलीचे दारान. नहर्षान फुलैली एकवीरा माऊलीन देव बघ आईलाई गो माऊलीचे दारी. आईनी देवाला आरती करिली ना चंदनी टीला लावला कपाली. माई माऊलीची भेट घेऊन न देव निघाला भक्तांचे घरी. वान उतरला कारल्याचे डोंगरान माझे एकवीरा माऊलीचे दारान. उठ गो बारके कर गो तैयारी, अगो उठ गो बारके कर गो तैयारी ना गणपती देव उद्या येईल आपले घरी. अगो खड्ड्या खुड्ड्यांशी टमटम निघाली भेंडीचे बाजारा. भेंडीचे बाजारा गर्दी ही मोठी हात धर भरतारा. पट्टी सामानाची भरली कंठी देवाची राहिली. कंठी झेधल्या मोत्याची माझे देवाचे साठी. वान उतरला कारल्याचे डोंगरान माझे एकवीरा माऊलीचे दारान. संसारी अनाथ राधे अम्बे करुणा विस्तारी वाली
वारी जन्म वर्णाचे वारी राजा देशापासून थोडी थोडी भाषा चंद्रभागेमध्ये जोडून या देती दिव्या पताका वैष्णवनाचा ती पंढरीचा महिमा धारतेचा महिमा वर्णावरती जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा माई वल्लभा आईच्या वल्लभा पावे जुळला जय देव जय देव कालिंगोटांगण मलिन चरण डोळ्यानं पाय नृपती त्वमेव आलिंगन आनंद पूजन पावे वाणी मने त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मंगल काय वाचा मंदिरा पूजा नाम प्रभुस्वामी करोमि यज्ञं सकलफलं नारायणाची समर्पयामि केशवं ओम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात गणपती 5 दिवस असतो, कारण गौरी विसर्जनाच्या बरोबर दरवर्षी विसर्जन होते गणपती. कारण मला वाटतं जवळजवळ 70-80 वर्षे असेल गौरी बरोबरच आमचं गणपती विसर्जन होत असतो प्रत्येक वेळेला. बाप्पाच्या लई प्रार्थना असे करेल का सर्वांना सुख समाधी आणि शांती लाभू दे, कारण कुठल्याही प्रकारचा म्हणजे संकटाकडे येऊ नये म्हणून देवाला विनंती करतो, सर्वांना सुख समाधी हमेशा राहू द्या. आणि संदेश असा देईल का प्रत्येकाने गणपती सण हा शांतपणाने साजरा केला पाहिजे. लोकमान्यांनी सांगितलं की एकजुटीने गणपती साजरा करायचा, त्यामध्ये लोक एकत्र येतील, हा संदेश सर्व जनतेला मी देऊ शकतो. 5 दिवस मजा केली, आता 6व्या दिवशी जरा दुःख वाटतंय. गणपती बाप्पाचं विसर्जन झाले, त्या बाप्पाच्या नीट प्रार्थना की माझे बाबा आई आणि पप्पा मम्मी यांना सुखी ठेव. आम्ही खूप पाटील परिवाराने खूप एन्जॉय केलेलं आहे, मजा केलेली आहे. आणि आमचा पाटील परिवारचा गणपती हा
कमीत कमी 70 ते 80 वर्षापासून जी परंपरा आमची चाललेली आहे, आजोबांच्या वडिलांपासून ही परंपरा आमची चाललेली आहे आणि ही परंपरा आम्ही अशीच चालू ठेवू ही गणपतीच्यांनी प्रार्थना करतो. आणि ज्या आजच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभ म्हणजे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, खूप दुःख होतं आहे. परंतु जे म्हणजे सर्वजण गणपती हे विसर्जन करायचेच असतं आणि खूप दुःख झालेलं आहे यावेळेस. प्रत्येक वर्षी दुःख होतोच, पण गणपतीच्यांनी एक प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी आणि समाधानी ठेवू चरणी ही प्रार्थना करतो. नाही बहिणा आमच्या आई नाही आप्पा नाही तुमच्यावर मोबाईल घ्या आपल्या पटकन गुड्डे आणि तुझ्या आहे गुड्डे गुड्डे आहे ना म्हणजे डबल फिरेल एकदा